बनविलेले रेशमाचे धागे अंगावर घालू लागली. रेशीम बनवण्याची कला चीनच्या लोकांनी अनेक वर्षापावेतो गुप्त ठेवली. इतर देशातून व्यापारी लोक रेशीम खरेदी करण्याकरता चीन देशात येत असत. 3ऱ्या शतकात जपानच्या लोकांना हे गुपित कळले. 550 इसवी सनाच्या सुमारास बाय झांशियममध्ये पर्शियाच्या धर्मोपदेशकांना चीनमध्ये गुप्तचर म्हणून पाठवले. परत त्यावेळी त्यांनी बांबूच्या नळीत रेशमाच्या किड्यांची अंडी आपल्याबरोबर आणली. त्यानंतर रेशमाच्या किड्यापासून रेशीम बनवण्याची कला जगभर पसरली. हल्ली चीन, जपान, भारत, फ्रान्स, स्पेन, रशिया आणि इटली या देशात रेशमाचे उत्पादन होते. उन्हाळ्याच्या आरंभी रेशमी किड्यांची मादी मलबेरीच्या पानावर सुमारे 500 अंडी देते. 10 दिवसानंतर या अंड्यातून लावा बाहेर येतात. त्याची काळजीपूर्वक तपासणी करून रोगट लावांना नष्ट करण्यात येते. स्वस्थ किड्यांचे पोषण